नमस्कार, जय महाराष्ट्र में डॉक्टर अनिल फळे। धुंधली सी ताकत हमारा हौसला कम नहीं होता, झूठी आंधी से वह डरे जिन चिरागों में दम नहीं होता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल ठोकलेला हा शेर हा त्यांच्याच अंगावर कसा येणार? म्हणजे आता गेल्या 18 तासामध्ये शिवसेना, शिंदे गट, भारतीय जनता पार्टी आणि राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जो सामना रंगलेला आहे त्याविषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार. म्हणजे बघा, मुंबईला मराठी अस्मितेचं वादळ या ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामुळे येणार, तसे आपल्या गुप्तचर खात्याने अहवाल दिलेले आहे. केंद्रातलंही गुप्तचर खातं आणि राज्यातलंही गुप्तचर. मग आता काय करायचं? हिंदू मुस्लिम करायचंय, सामदंड भेद सगळा पैसा वाटायचा आहे, विकासाचा मुद्दा काढायचा आहे, की बिनविरोध कसे आणले आम्ही याच्यावर शेकी मिरवायची. ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे या नावाला कसा कलंक लावलेला हे सांगायचं आहे. नेमकं काय करायचंय? परप्रांतीयांना एकत्र करायचंय, काय करायचंय? या संभ्रमात महायुती पडलेली आहे. आणि मग त्या चिंतेमध्ये ठाकरे बंधूंचं वादळ म्हणजे झुटी आंधी आहे असं फडणवीसांना म्हणायचं. आणि त्या याच्यामध्ये त्यांनी जे फुलटॉस दिलेले आहेत त्याच्यावर राज ठाकरे, उद्धव ठाकरे, अमित ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी जे षटकार लगावलेले आहेत त्या संबंधी आपण बोलणार आहोत. दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. हे बघा, सुरुवातीला भारतीय जनता पार्टीचे मुंबईचे अध्यक्ष अमित साटम, उद्धव ठाकरे यांच्या भाषेमध्ये चाटम. मग ते चाटम म्हणल्यामुळं साटम चिडले. त्यांनी पत्रकार परिषद घेतली. उद्धव मामू, खान महापौर होणार आहे वगैरे वगैरे त्यांनी जे काही गेल्या महिना 2 महिन्यापासून जे काही सुरू आहे त्यांचं ते ते वाजवलं. आणि आम्ही 3 लाख कोटींचा भ्रष्टाचार केलेला नाही वगैरे कसं महापालिका कारभार वगैरे त्याच्यावर त्यांनी ती कॅसेट लावली. मूळ मुद्दा काय? आता या साटम यांचं थोडस म्हणजे आता ते अडचणीत आलेले आहेत. अर्थात ते अडचणीत येणार नाही, ते आपले बाण सोडत राहणारच. अडचणीत का आले? मालेगावमध्ये 4 मुस्लिम उमेदवार दिले गेले. रवींद्र चव्हाण तिथं त्या मिरवणुकीमध्ये पोहोचले. पत्रकारांनी विचारले की तुम्ही असं केलेलं? मग पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सर्व जाती वगैरे हे ते त्यांनी ते सांगायचं ते भला मोठा जोड त्यांनी दिला. आता कसरत काय होती? जसं साटम पण मानले, आमच्या ज्या योजना आहेत केंद्रातल्या राज्यातल्या ते काही जात धर्म बघून देत नाही. तुम्ही देऊच शकणार नाही. तुम्ही संविधानिक पदावर आहात, सत्तेवर आहात, सरकार आहात. तुम्ही कुठल्या एका धर्माचं जातीचं असू शकत नाही, ते सगळ्यांचं आहे. पण प्रचार करताना जो विखार ओकला जातोय त्याचं काय? त्याचा हा प्रश्न आहे, लोकांना पडलेला प्रश्न आहे. तत्वज्ञानाच्या गप्पा, सुसंस्कृत लोकशाही, आदर्श लोकशाही, विचारसरणी, राष्ट्रप्रथम हे तुम्ही बोलता. पण तुम्ही का तुमच्या कृत्यातून असं दाखवून देता की आम्ही शेण खातोय? हा राग लोकांच्या मनामध्ये आहे. सामाजिक माध्यमांमध्ये असेल किंवा सगळीकडे तो राग व्यक्त होतोय की कोणत्या दिशेला हे सगळं चाललं. आता बघा, हा जसा आहे तो पहिला फुलटॉस, की उद्धव मामू म्हणणं आणि तिकडं मालेगावमध्ये फसणं, म्हणजे महायुतीला काय झालेलं आहे? तो षटकार सहन करावा लागलेला आहे परिस्थितीचा. स्वतःच केलेलं स्वतःच्याच अंगावर उलटलेलं आहे. दुसरीकडे काय झालेलं आहे की मुंबईमध्ये महापौर मराठी होणार. मग ते आशिष शेलार म्हणाले हिंदू महापौर होणार. मग ते कृपाशंकर सिंग जे काँग्रेसमधून आयात केलेले 100 कोटीचा घोटाळा, मग ईडी ग्रस्त, मग त्यांना शुद्ध केले. ते म्हटले नाही नाही, परप्रांतीयांचा महापौर. मग पुन्हा साराव. मग काल जाहीर सभेमध्ये कसं आहे की आम्ही मराठी हिंदू महापौर करणार. मग राज ठाकरे काय म्हणाले की तुम्ही हे हिंदू
म्हणजे मराठी काय, आम्ही हिंदूच आहोत, आम्ही काय हिंदी नाहीये हे सांगितलं. महापौर मराठीच होणार हे लक्षात घ्या, हे पुन्हा एकदा त्यांनी ठणकावून सांगितलं. त्यांनी पेशवे काळामधल्या जे संस्थान, बडोद्याचं संस्थान, जे काही 3 संस्थान स्थापन झाले त्याच्यामध्ये बडोद्याचा उल्लेख केला, इंदोरचा केला, आणि म्हणले त्या ठिकाणी आता बडोद्याला काही गुजराती महापौर झाले ना का मराठी झाले, असं प्रश्न विचारलेला. हे असे सगळे उत्तर दिले जाणार आहेत. आणि त्याच्यामुळं या ठाकरेंच्या षटकारांमुळे पंचायत होणार आहे भारतीय जनता पार्टी, अनेक ठिकाणी होणार आहे. दुसरं काय की तुम्ही ते बिनविरोध, म्हणजे राज ठाकरेंनी ज्या शब्दामध्ये सांगितलं की तुम्ही शेखी मिरवू नका. कारण की पश्चिम बंगालमध्ये ज्या वेळेला तृणमूल काँग्रेसने ते बिनविरोध निवडून आणले त्यावेळेला तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये गेला, तिथं काही बोलला नाही. आणि मग इकडं इकडं तर रवींद्र चव्हाण, देवेंद्र फडणवीस एकदम 4-5 दिवस कुठं होते. मग रवींद्र चव्हाणांनी कसं कल्याण डोंबिवलीमध्ये टाकलं जाळं, 15 कसे निवडून आणले, बाकीच्या ठिकाणी कसे आणले निवडून, अगदी अहिल्यानगर, जळगाव, इकडं तिकडं कसे आणले निवडून, याच्यावर शेखी मिरवली जाते. ती आता अंगाशी येणार आहे. विरोधकांनी निवडणूक आयोग हे जे काही गुलाम बनलेला आहे असा आरोप केला जातो विरोधी पक्षांकडून. त्यांना दखल घ्यावी लागलेली, निदान नोटीस काढावं लागलेले, जरा स्थगित करा, चौकशी करावं लागेल असं म्हटलेलं आहे. ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल दिल्लीचे ते काय म्हणाले बघा. त्यांनी असं ट्विट केलेलं की मनी पॉवर अँड पॉलिटिकल क्लाउड सीम्स टू बी डिटरमाइनिंग इलेक्ट्रॉल आउटकम्स, इंग्लिशमध्ये तेच म्हटलेलं आहे. हे हे आता कायद्याच्या याच्यात बसणार आहे का? भारतीय जनता पार्टी काय उत्तर देणार आहे? आपलं मुळमुळ मुळमुळ उत्तर देतात की तिथले लोक समस्या वगैरे असं ते सगळं चाललेलं आहे. हे गोष्ट महत्वाची. त्याच्यानंतर नाव कोणतं, अजून एक उद्धव ठाकरे सांगितले की राहुल नार्वेकर यांना विधानसभा अध्यक्षपदावरून निलंबित कर. काय केलंय राहुल नार्वेकरांनी असं? त्यांनी माजी खासदार हरिभाऊ राठोड यांना ज्या पद्धतीने दमबाजी केली, की लगेच फोन केला पोलिसांना की यांचं संरक्षण काढून घ्या वगैरे असं तसं, मी नार्वेकर बोलतोय. तर उद्धव ठाकरे असं म्हणाले की तुम्ही विधानसभेमध्ये विधानसभेचे अध्यक्ष आहात, बाहेर नाहीये. बाहेर तुम्ही आमदार आहात आणि तुम्ही अशा पद्धतीने आपल्या पदाचा धाक दाखवून दमबाजी करू शकत नाही. तो व्हिडिओ सगळीकडे फिरतोय, तिथं बोलती बंद झालेली आहे. मग ते उद्धव ठाकरेंनी तो एक षटकार ओढलेला आहे. दुसरं महत्वाचं काय आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये, कारण ती सोन्याची कोंबडी, ते एकनाथ शिंदे सोन्याची कोंबडी 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 म्हणून नाचत आहे. आता खरं तर लोकांनी विचारायला पाहिजे त्यांना, अहो तुम्ही त्याच शिवसेनेमध्ये सोन्याची कोंबडी आणि तिने दिलेले अंडे खात खातच मोठे झालेला आहात. नगरविकास खातं तुमच्याकडे पहिल्यापासून आहे, सार्वजनिक बांधकाम खातं देखील तुमच्याकडे होतं, अनेक खाते तुम्ही होते, विरोधी पक्ष नेते होते. हे तुम्ही विसरून कसं चालणार आहे? मग आता उद्धव ठाकरे यांनी 25 वर्षामध्ये तिथं भ्रष्टाचार केला. मग ते साठाम यांनी लगेच ती यादी वाचून दाखवली. मग ते किती त्यांनी कॅल्क्युलेशन करून दाखवले की स्टँडिंग मध्ये तुमचा सभापती होता, महापौर तुमचा होता वगैरे वगैरे, ते असं बोललेले आहे. हे हे जे आहे. आता दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस काल असं म्हणाले, त्या जे काही डिपॉझिट ठेवलेलं आहे त्या रसिदी काही चाटायच्या आहेत. त्याच्यावर उद्धव ठाकरेंनी ते 92,000 कोटींच्या कशा रसिदी आहेत ते सांगितलं. दुसरं काय सांगितलं त्यांनी, विकासाच्या संदर्भामध्ये आम्ही जी काही केलेली कामं आहेत, छोटी छोटी कामं, ते उपास गर्भ बोलले उद्धव ठाकरे. म्हणजे कोस्टल रोड असेल, कोरोना काळातलं हॉस्पिटल असेल, बाकीच्या रस्त्यांची कामं असतील वगैरे वगैरे, ते सगळं जे केलेलं आहे त्याचं श्रेय तुम्हाला घ्यायचं तर तुम्ही घ्या. आणि याच्याशिवाय तुम्ही हे सांगा लोकांना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय केलेलं आहे की कैलास पर्वत उभा केलेला आहे, दुसरीकडे म्हणजे स्वर्गामधून गंगा आणलेली आहे, अशा पद्धतीने सांगायला लागा, असं त्यांनी ते षटकार ठोकलेला आहे त्याच्यामध्ये. तर एकूण जे काही चाललेलं आहे, आणि ते चाललेलं असताना आपण एकनाथ शिंदे यांना केवळ या ठाकरे बंधूंच्या धास्तीमुळे युतीमध्ये आणलेलं आहे, हे लक्षात घ्या. आणि मग एकनाथ शिंदे यांना देखील काय की त्यांना दुसरा पर्याय नाही.
आपण खऱ्या अर्थाने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे वारसदार आहोत, हा डिंडीम वाजवणे आणि आपला पक्ष गट जिवंत ठेवणे आणि आपण जी काही अमाप अशी संपत्ती आपली धनसाठा त्याचा वापर करून जिंकून येणे हे त्यांचं प्रमुख लक्ष आहे. पण नुसती संपत्ती असून उपयोग आहे का? त्याच्यामध्ये विचार पाहिजे. मग विचार कोणता आहे? शिवसेना हा विचार आहे, बाळासाहेब ठाकरे हा विचार आहे, धर्मवीर आनंद दिघे हा विचार आहे. मग तो दाखवण्याची संधी आपल्याला ठाण्याला आहे, मुंबईला आहे. मग ते त्यांनी अमित शहा यांच्या म्हणजे महाशक्तीच्या आशीर्वादामुळे त्यांनी ते मिळवलेलं आहे. पण या सगळ्या याच्यामध्ये ठाकरे बंधू म्हणजे विशेषतः उद्धव ठाकरे यांच्यावर त्या अर्थाने जो काही अन्याय झालेला आहे आणि तो मराठी जनमानसामध्ये तो कितपत खरा आहे, कसा आहे, किती प्रमाणात आहे, ते मराठीचं जे वादळ येणार आहे ते वादळ, त्या वादळामध्ये कोण कोण वाहून जाणार आहे आणि ठाकरे बंधू मैदानामध्ये कशा प्रकारे बूथ वाईज काम करू शकतील त्यांचे मनसैनिक शिवसैनिक, याच्यावर सगळं यश अपयश अवलंबून आहे. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असाच अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.